ची ताकद वाढली असं चव्हाण म्हणाले, पण त्यांचा हा भ्रम आहे का? कारण दोन्ही आमदार दक्षिण आणि उत्तरचे तर शिवसेनेचे आहेत, मग त्यांना कसं उत्तर देणार? नाही, त्यांची ताकद वाढलेली आहे, पण आमची कमी झालेली नाही. आमची ताकद वाढलेली आहे. एका आमदाराची आता आम्ही 4 जण जिल्ह्यामध्ये आमदार झालेले आहोत, तेव्हा प्रत्येकाचीच ताकद वाढलेली आहे. पण ही जी वाढलेली ताकद असते ही शत्रूंसाठी असते, हे मित्रांचेच पाय ओढण्यासाठी नसते. आता राजकारणातले सिनियर मोस्ट नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी त्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अनुभव घेतला. महाराष्ट्राचे नेते असतानासुद्धा त्यांना एका मतदारसंघात अडकून पडावं लागतं. त्यामुळं ही ताकद जी असते आमची नसते, ही जनतेची ताकद असते. आणि जनता कधी कोणाला काय दिवस दाखवेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं कोणीही भ्रमात राहू नये. जी काय आपलं एकतेचं बळ आहे, एकतेचं बळ एकत्र ठेवलं तरच आपण तिथं खऱ्या अर्थानं भगवा फडकू, नाही तर तुला मला घाल कुत्र्याला अशा पद्धतीची वेळ आल्याशिवाय जिल्ह्यात राहणार नाही. माझी चव्हाण साहेबांना विनंती आहे, ते युतीतले आता ज्येष्ठ नेते आहेत आणि मागील 40 वर्षापासून शिवसेना भाजप, पूर्वी आम्ही दोघं होतो, आता राष्ट्रवादी पक्षही बरोबर आलेला आहे. हातात हात घालून आम्ही निवडणुका एकत्र लढवलेल्या आहेत. जेव्हा आमची निवडणूक असते तेव्हा आम्ही युती करतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यावेळेस आम्ही स्वबळाची भाषा करतो. अशी जर भाषा केली तर कार्यकर्ते तुम्हाला माफ करणार नाही. कारण कार्यकर्त्यांमध्ये घराघरामध्ये भांडणं लावायचे आणि त्याच्यावरती फूट पडायची अशा पद्धतीचे उद्योग होतील. माझी विनंती आहे त्यांना की कार्यकर्ते जर हातात हात घालून राहिले, भले ठीक आहे, कोणाला कमी जागा मिळतील, जास्त जागा मिळतील, पण सकारात्मक आपण प्रतिसाद दिला पाहिजे. आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघांनी मिळून ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा लढवली त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका लढवल्या पाहिजे, जेणेकरून सगळ्या संस्थांवर एक शिवसेनेचा आणि युतीचा आबागा फडकल्याशिवाय राहणार नाही.